हां, तर लास्ट टाइम आपण पीक व्हॅल्यू आणि मीन व्हॅल्यूची कन्सेप्ट बघितलेली आहे. पीक व्हॅल्यू म्हणजे काय, तर मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग ईएमएफ ऑर करंट इज कॉल्ड एज पीक व्हॅल्यू. Peak value of EMF is denoted by E naught and peak value of current is denoted by I naught. आणि पीक व्हॅल्यू तुम्ही कशी आयडेंटिफाय करणार, तर समजा असं इक्वेशन दिलेलं असेल, E is equal to 230 sin 100 pi t plus pi by 6. तर याच्यामध्ये साईनच्या पुढे जी टर्म असते ना ती पीक व्हॅल्यू असते, नेहमी लक्षात ठेवा. कारण साईनची व्हॅल्यू प्लस मायनस 1 होते आणि साईनची व्हॅल्यू ज्यावेळी 1 असणार त्यावेळी EMF ची व्हॅल्यू मॅक्सिमम म्हणजे पीक व्हॅल्यू असणार आहे 230. किंवा करंटचं इक्वेशन 5 cos ओमेगा टी मायनस पाय बाय 2 असेल तर इथं पीक व्हॅल्यू ऑफ करंट किती येणार आहे, 5 अँपियर. त्याच्यानंतर आपण मीन व्हॅल्यू किंवा ऍव्हरेज व्हॅल्यू बघितलं. तर मीन व्हॅल्यू ऑफ एसी इज डिफाइंड एज द रेशो ऑफ चार्ज फ्लोन टू द टाइम इंटरवल. ओके, मीन व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट म्हणजे काय असतं, हा रेशो आहे टोटल चार्ज फ्लोन टू द टोटल टाइम इंटरवल. सो आय मीनचा फॉर्म्युला असणार आहे इंटिग्रेशन ऑफ आय डी टी अपॉन इंटिग्रेशन ऑफ डी टी, किंवा ई मीनचा फॉर्म्युला असणार आहे दॅट इज काय फॉर्म्युला असणार, इंटिग्रेशन ऑफ ई डी टी अपॉन इंटिग्रेशन ऑफ डी टी. आता मीन व्हॅल्यू ओव्हर कम्प्लीट सायकल जर काढलं तर ती काय ते मीन व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट किंवा अल्टरनेटिंग ईएमएफ 0 येते, हे नेहमी लक्षात ठेवायचं पूर्ण सायकलवर. आणि म्हणून काय केलं जातं, मीन व्हॅल्यू ओव्हर जनरली काय केलं जातं, हाफ सायकल काढलं जातं. आणि मीन व्हॅल्यू ओव्हर दी हाफ सायकल आपण काढलं तर ते किती येतं, 2 बाय पाय आय नॉट किंवा 2 आय नॉट बाय पाय किंवा 2 ई नॉट बाय पाय. This is the mean value of alternating current or mean value of alternating EMF over half cycle 2 I naught by pi किंवा 2 E naught by pi असतं. ठीक आहे. आता समजा असं सांगितलं, काही एक्झाम्पल्स आहेत. फॉर एक्झाम्पल, सपोज फर्स्ट एक्झाम्पल इज दॅट current I is given as 5 sin 100 omega t plus 10 cos 50 omega t. ओके, जर करंटचं इक्वेशन या पद्धतीनं असेल तर व्हॉट इज द मीन व्हॅल्यू इन दिस केस, मीन व्हॅल्यू किती येणार. तर बघा आता मीन व्हॅल्यू ओव्हर कम्प्लीट सायकलच काढणार आहे इथं. ओके ओके, ओव्हर फुल सायकल ओनली, फुल सायकल. तर साइन किंवा कॉसची टर्म असेल तर आपल्याला माहित आहे की मीन व्हॅल्यू ही नेहमी काय असते, 0. तर याचा आन्सर काय येणार आहे, 0 येणार आहे. ठीक आहे. किंवा दुसरं फॉर एक्झाम्पल, E इज इक्वल टू 20 प्लस 30 साइन ओमेगा टी प्लस 40 कॉस ओमेगा टी. तर ईएमएफचं हे जर इक्वेशन असेल तर व्हॉट इज द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ ईएमएफ किंवा मीन व्हॅल्यू ऑफ ईएमएफ ओव्हर कम्प्लीट सायकल. तर हे बघा, जिथं साईनची टर्म आहे किंवा कॉसची टर्म आहे ना, त्याची मीन व्हॅल्यू जी आहे ती ओव्हर कम्प्लीट सायकल काय असते, 0च असते. त्याच्यामुळे ह्या दोन व्हॅल्यू येणारच नाहीत. परंतु हे 20 जे आहे, म्हणजे हा जो ईएमएफ आहे ना, सेकंड एक्झाम्पल मध्ये दिलेला जो ईएमएफ आहे तो कॉम्बिनेशन ऑफ डीसी अँड एसी आहे. लक्षात घ्या, डीसी आणि एसीचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे 20 हा 20च राहा लागलाय, तो काय कमी जास्त होत नाहीये. आणि 30 मात्र टाइम नुसार काय होणार, कमी जास्त होणार. 40 देखील टाइम नुसार कमी जास्त होणार आहे. फंक्शन ऑफ साइन आणि फंक्शन ऑफ कॉस आहेत. फंक्शन ऑफ साइन फंक्शन ऑफ कॉस असतील तर कम्प्लीट सायकलवर त्यांची ऍव्हरेज व्हॅल्यू काय येते, 0 येते. मग हे 30चं 0 येणार, 40चं 0 येणार, 20 फक्त राहणार आहे. 20 व्होल्ट विल बी द आन्सर. काय सांगितलं, लक्षात आलं. तर या पद्धतीनं काही एक्झाम्पल तुम्हाला इन फॉलोइंग इक्वेशन व्हॉट इज द मीन व्हॅल्यू वगैरे विचारलं जाऊ शकतं. ओके, किंवा परत असं म्हटलं, आणि आणखी एक एक्झाम्पल, a resistance is fed with, a resistance is fed with, जे रेजिस्टन्सला काय दिलंय, सप्लाय दिलेला आहे. फेड विथ किंवा सप्लाइड विथ DC of 20 volt and AC of 20 volt. Then mean current
थ्रू रेजिस्टन्स, मीन करंट थ्रू रेजिस्टन्स असं जर विचारलं, त्या रेजिस्टन्स मधून फ्लो होणारा मीन करंट किती, त्याचा आन्सर जरा टाईप करून सांगा बघूया काय आन्सर येईल. एका रेजिस्टन्सला सप्लाय कुठला दिलाय, डीसी आणि एसी सायमल्टेनियसली, एका वेळीच त्याला काय जोडलेलं आहे, 20 व्होल्टचा डीसी सप्लाय पण जोडलाय आणि 20 व्होल्टचा एसी सप्लाय पण जोडलाय. तर इथं मीन व्हॅल्यू थ्रू द रेजिस्टन्स किती येणार, करंटची मीन व्हॅल्यू, मीन करंट थ्रू रेजिस्टन्स. करेक्ट दीप्ती, करेक्ट. हे बघा, एसी ची मीन व्हॅल्यू किती असते, 0 असते. ती जनरली ज्यावेळी काही सांगितलं नसतं त्यावेळी ती कंप्लीट सायकलच घ्यायची असते. ओके, सो एसी ची मीन व्हॅल्यू झाली 0 आणि डीसी ची ऍज इट इज 20 व्होल्ट. सो आन्सर येणार आहे 20 व्होल्ट. कारण डीसी ची जी व्हॅल्यू असते ती मात्र ऍज इट इज राहते. सॉरी, ईएमएफ, ई मीन, कारण व्होल्ट आहे म्हणल्यावर मी ईएमएफ येणार. मीन करंट थ्रू रेजिस्टन्स, ऍक्च्युली इथं मीन करंट जर काढायचं असेल तर ईएमएफ डिवायडेड बाय रेजिस्टन्स करावं लागेल. ई मीन येणार 20, सो आय मीन किती येणार मग इथं, 20 डिवायडेड बाय जो काय रेजिस्टन्स असेल तो एम्पियर मध्ये. कारण ईएमएफ माहित असेल, करंट काढायचं असेल तर ईएमएफ डिवायडेड बाय रेजिस्टन्स आपल्याला करावं लागेल. आता हे झालं मीन व्हॅल्यू, पीक व्हॅल्यू झालं, मीन व्हॅल्यू झालं. आता येणार आहे आरएमएस व्हॅल्यू. नेक्स्ट, आता याची बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू डेफिनेशन जी आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. आरएमएस व्हॅल्यूलाच काय म्हटलं जातं, इफेक्टिव्ह व्हॅल्यू असं म्हटलं जातं. इफेक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ एसी किंवा याला व्हर्च्युअल व्हॅल्यू असंही म्हटलं जातं, व्हर्च्युअल व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट. ठीक आहे, आरएमएस व्हॅल्यू. आरएमएस चा लॉंग फॉर्म येतो रूट मीन स्क्वेअर, रूट मीन स्क्वेअर. याला इफेक्टिव्ह व्हॅल्यू म्हटलेलं आहे. आता इफेक्टिव्ह व्हॅल्यू का म्हटलेलं आहे बघा, लक्षात घ्या. आता मीन व्हॅल्यू तर एसीची ओव्हर कंप्लीट सायकल किती असते, ओव्हर फुल सायकल मीन व्हॅल्यू तर काय असते, 0च असते. मग एसीची मीन व्हॅल्यू ओव्हर कंप्लीट सायकल 0 असल्यामुळे पीक व्हॅल्यू तर डायरेक्टली आपण कन्सिडर करून चालणार नाही. पीक व्हॅल्यू प्रमाणे कॅल्क्युलेशन केलं तर ते म्हणजे पीक व्हॅल्यू प्रमाणे पॉवर कॅल्क्युलेशन वगैरे केलं, वर्क डन वगैरे कॅल्क्युलेट केलं तर ते रॉंग येतं. मग काय करावं लागेल आपल्याला, अल्टरनेटिंग करंटची एक डीसी ला इक्विव्हॅलंट म्हणजे डायरेक्ट करंटला इक्विव्हॅलंट व्हॅल्यू आपल्याला मेजर करावी लागेल. आणि ते मेजर करण्यासाठी काय केलं जातं, हिटिंग इफेक्ट वापरला जातो, हिटिंग इफेक्ट. सो टू कॅल्क्युलेट इफेक्टिव्ह व्हॅल्यू काय केलं जातं, हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज युज्ड. हे बघा, टू कॅल्क्युलेट इफेक्टिव्ह व्हॅल्यू म्हणजे इक्विव्हॅलंट व्हॅल्यू टू डीसी. म्हणजे एसी ची एवढी जी व्हॅल्यू आहे ती डीसी ला किती इक्विव्हॅलंट असणार. ओके, कॅल्क्युलेट इफेक्टिव्ह व्हॅल्यू, हिटिंग इफेक्ट इज युज्ड. आता हिटिंग इफेक्ट का यूज केला जातो त्याला देखील एक रिझन आहे. ओके, कारण हीट प्रोड्यूसचा फॉर्म्युला काय असतो, बिकॉज हीट प्रोड्यूस्ड इज गिवन बाय फॉर्म्युला, हीट प्रोड्यूस्ड इज गिवन बाय फॉर्म्युला I² RT किंवा V² R/T असा फॉर्म्युला असतो. आणि हीट प्रोड्यूस्ड मध्ये करंटचा काय असतो, स्क्वेअर असतो, किंवा व्होल्टेजचा देखील काय असतो, स्क्वेअर असतो. आणि कुठलीही टर्म प्लस असू दे नाहीतर मायनस असू दे, स्क्वेअर केल्यावर काय होते ती नेहमी प्लसच होते. त्याच्यामुळे स्क्वेअर करून जर ऍव्हरेज काढलं, तर ते 0 कधीच येणार नाही ना. मी काय सांगतोय लक्षात येते ना. डायरेक्ट ऍव्हरेज काढलं तर काय होतं, जितके वेळा ते प्लस असतं तितके वेळा ते मायनस असतं, अल्टरनेटिंग करंट असू दे नाहीतर अल्टरनेटिंग ईएमएफ असू दे.
जेवढा टाइम ते प्लस असणार आहे एका सायकलमध्ये, तेवढाच टाइम काय असणार आहे ते मायनस देखील असणार आहे. त्याच्यामुळे ऍव्हरेज व्हॅल्यू काय येणार आहे, नेहमी 0 येणार आहे. परंतु हिटिंग इफेक्टच्या थ्रू आपण जर आपण ईएमएफ जर मेजर केला, तर हिटिंग इफेक्ट मध्ये आय स्क्वेअर असतं ना, किंवा फी स्क्वेअर असतं. त्याच्यामुळं प्लस असलं तरी त्याचा स्क्वेअर केल्यावर प्लसच राहणार, आणि मायनस असलं तरी त्याचा स्क्वेअर प्लसच येणार. त्याच्यामुळं स्क्वेअरचा जर मीन काढला, मी काय सांगतो लक्षात येते, स्क्वेअरचा जर मीन काढला तर तो कधीही निगेटिव्ह येणार नाही, आणि तो 0 कधीही येणार नाही. ओके, म्हणजे पहिल्या हाफ सायकल मध्ये सगळ्या करंटच्या व्हॅल्यू काय असणार, पॉझिटिव्ह असणार पहिल्या हाफ सायकल मध्ये. स्क्वेअर केला तर सगळे स्क्वेअर पॉझिटिव्ह येणार, त्याचा मीन काढू शकतोय. ठीक आहे. दुसऱ्या हाफ सायकल मध्ये, त्याच्या पुढच्या हाफ सायकल मध्ये सगळ्या करंटच्या व्हॅल्यू निगेटिव्ह असणार, त्याचा स्क्वेअर केला तर ते देखील पॉझिटिव्ह येणार. त्याचा मीन काढला तरी काय होणार आहे, पॉझिटिव्हच मीन येणार. कम्प्लीट सायकलवर मीन काढला तरी सगळे स्क्वेअर पॉझिटिव्ह असल्यामुळं, सगळ्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह असल्यामुळं 0 व्हॅल्यू येण्याची शक्यता नाहीये, लक्षात घ्या. ओके, बघा पुन्हा एकदा सांगतोय, डीसी मेजर करण्यासाठी हे एक नोट लक्षात ठेवा. नोट काय बघा, डीसी मेजर करण्यासाठी आपण कुठला इफेक्ट वापरतो आणि एसी मेजर करण्यासाठी कुठला इफेक्ट वापरतो, ही आता एक महत्वाची कन्सेप्ट आहे. याच्यावर एखादा एमसीक्यू येऊ शकतो. तर डायरेक्ट करंट मेजर करण्यासाठी आपण जनरली मॅग्नेटिक इफेक्ट वापरतो. कारण डायरेक्ट करंट कशाच्या साहाय्याने मेजर करतो आपण, गॅल्व्हॅनोमीटर किंवा एमिटरच्या साहाय्याने. गॅल्व्हॅनोमीटर मध्ये काय असतं, एक करंट कॅरिंग कॉईल आणि मॅग्नेट असतं. कॉईल मधून करंट पास केल्यानंतर काय होतं, तिथं मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होतं, आणि मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झालं की मग ते मॅग्नेटिक फील्ड आणि हॉर्सशू मॅग्नेटचं मॅग्नेटिक फील्ड यांचं इंटरॅक्शन होऊन काय होते, कॉईल रोटेट होते. म्हणजे डीसी मेजर करण्यासाठी थोडक्यात मिनिंग काय झालं, आपण काय करतो, मॅग्नेटिक इफेक्टचा वापर करतो. ओके, आणि त्याच्यामुळे आपल्याला करेक्ट रिडिंग मिळतं, नो प्रॉब्लेम. परंतु एसी मेजर करण्यासाठी आपण मॅग्नेटिक इफेक्ट वापरला तर काय होईल, अल्टरनेटिंग करंटची डायरेक्शन फिक्स नसते. त्याच्यामुळं एसी मेजर करण्यासाठी आपण तो गॅल्व्हॅनोमीटर वापरला तर करंटची डायरेक्शन ज्यावेळी प्लस असेल, करंट ज्यावेळी पॉझिटिव्ह असणार आहे, त्यावेळी काय होणार आहे, कॉइलचं डिफ्लेक्शन किंवा त्या गॅल्व्हॅनोमीटरच्या पॉइंटरचं डिफ्लेक्शन राईटला होणार. करंटची डायरेक्शन निगेटिव्ह झाली की गॅल्व्हॅनोमीटरचा पॉइंटर काय होणार, लेफ्टला डिफ्लेक्ट होणार. म्हणजे करंट आणि अल्टरनेटिंग ईएमएफ मध्ये सेकंदाला किती वेळा अशी डायरेक्शन चेंज होते, पर सेकंद 50 टाइम्स डायरेक्शन चेंज होते. म्हणजे त्या गॅल्व्हॅनोमीटरचा पॉइंटर पर सेकंद काय होणार आहे, 50 टाइम्स ऑसिलेटच करत राहणार, तो एका पर्टिक्युलर डायरेक्शनला राहणार नाही. म्हणजे थोडक्यात 50 टाइम ऑसिलेट होण्याऐवजी काय होणार, त्याच्या इनर्शियामुळे तो 0 वरच राहणार. ओके, त्याच्यावरून एक सेंटेन्स आहे, काय सेंटेन्स आहे बघा, जर डीसी मेजर करण्यासाठी जो गॅल्व्हॅनोमीटर वापरतो, डीसी मेजर करण्यासाठी गॅल्व्हॅनोमीटर जो वापरतो, तो एसी मेजर करण्यासाठी जर वापरला तर त्या गॅल्व्हॅनोमीटरचं रिडिंग किती येणार. ओके, किंवा डीसी मेजर करण्यासाठी जो ॲमीटर वापरतो, तोच ॲमीटर एसी मेजर करण्यासाठी वापरला तर त्याचं रिडिंग किती येणार. तर त्याचा आन्सर काय येईल सांगा रे, त्याचा आन्सर काय येईल, 0 येणार. याचं रिझन काय आहे, याचं रिझन असं आहे की तो मॅग्नेटिक इफेक्टवर वर्क होतो, आणि मॅग्नेटिक इफेक्ट मध्ये करंटची डायरेक्शन चेंज झाली की मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन पण चेंज होते. त्याच्यामुळे कॉइलचं डिफ्लेक्शन एका पर्टिक्युलर साईडला राहणार नाही. कॉइलचं डिफ्लेक्शन किंवा त्या पॉइंटरचं डिफ्लेक्शन काय होणार आहे, करंट जसा चेंज होत जाईल तसं पॉइंटरचं डिफ्लेक्शन देखील काय होणार आहे, चेंज होत जाणार आहे. एका सेकंदाला पॉइंटर जर एसी 50 हर्ट्जचा असेल तर एका सेकंदाला तो 50 टाइम्स काय होणार आहे, प्लस मायनस असा ऑसिलेट व्हायचा प्रयत्न करणार, आणि त्याच्या इनर्शियामुळे शेवटी तो एवढा ऑसिलेशन करू शकणार नाही, आणि फायनली 0 रिडिंगवरच तो राहणार आहे. ठीक आहे. सो डीसी जो आहे, डीसी इज मेजर्ड विथ हेल्प ऑफ विच इफेक्ट, मॅग्नेटिक इफेक्ट. आणि एसी आपण मॅग्नेटिक इफेक्टच्या साहाय्याने मेजर करायचा प्रयत्न केला तर तो काय, पॉइंटर काय दाखवणार आहे, 0 रिडिंग दाखवणार आहे. म्हणून एसी मेजर करण्यासाठी आपल्याला असा इफेक्ट वापरावा लागेल. एसी मेजर करण्यासाठी आपल्याला असा इफेक्ट वापरावा लागेल की जो करंटच्या डायरेक्शनवर डिपेंड नसणार आहे. आता हिटिंग इफेक्ट डज नॉट डिपेंड ऑन डायरेक्शन ऑफ करंट. ओके, म्हणजे करंटची डायरेक्शन लेफ्ट टू राईट ठेवा, नाही तर राईट टू लेफ्ट ठेवा, हीट मात्र काय होणार आहे, तेवढीच प्रोड्यूस होणार. कारण हीट प्रोड्यूसचा फॉर्म्युला असतो I²RT. स्क्वेअर टर्म असल्यामुळे प्लस असलं काय आणि मायनस असलं काय, ते नेहमी प्लसच असणार आहे हीट प्रोड्यूस्ड. ठीक आहे. तर इथं काही इम्पॉर्टंट टर्म्स आहेत, हे बघा.
DC या नोट्स आहेत, या नोट लक्षात ठेवा. नोट नंबर 1, टू मेजर DC, डायरेक्ट करंट मेजर करण्यासाठी करंटचा कुठला इफेक्ट वापरतात? टू मेजर DC, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज यूज्ड. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक current is used. Okay. Second, if AC is measured, if AC is measured with DC ammeter, DC मेजर करण्यासाठी जो ॲमीटर वापरतो त्याला आपण AC जोडला. इफ AC is measured with the help of DC ammeter, then it shows zero reading. ओके, म्हणजे DC ॲमीटरला AC आपण जोडला आणि मेजर करायचा प्रयत्न केला तर तो नेहमी 0 रिडिंग दाखवणार. ओके, याचं रिझन काय आहे? बिकॉज मॅग्नेटिक डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड because as direction of current changes, direction of magnetic field also changes. ओके, त्या कारण तो करंट एका कॉइल मधून पाठवणार. ओके, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन ही करंटच्या डायरेक्शनवर डिपेंड असते. क्लॉकवाईज करंट प्रोड्यूस केला तर एका साईडला नॉर्थ पोल प्रोड्यूस होत असेल तर अँटी क्लॉकवाईज करंट फ्लो व्हायला लागला तर त्याच साईडला काय होणार आहे? क्लॉकवाईजला साऊथ पोल प्रोड्यूस होत असेल तर अँटी क्लॉकवाईज करंट फ्लो झाल्यानंतर काय होणार आहे? तिथे नॉर्थ पोल क्रिएट होणार. म्हणजे पोलॅरिटी कंटिन्युअसली कॉइलची चेंज होत राहणार. बिकॉज डायरेक्शन ऑफ करंट चेंजेस डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. अँड कॉइल काय होणार? ऑसिलेट होणार, एक पर्टिक्युलर रिडिंग दाखवणार नाही. ऑसिलेट्स विथ फ्रिक्वेन्सी ऑफ AC. AC ची जी फ्रिक्वेन्सी असेल ना त्या फ्रिक्वेन्सीने ते कॉइल जी आहे ती ऑसिलेट होणार आणि त्याच्यामुळे काय होणार आहे? ती 0 रिडिंग दाखवणार. 0च्या प्लस मायनसला ऑसिलेट होणार, परंतु तेवढ्या फ्रिक्वेन्सीनं ऑसिलेट व्हायला जर ती तेवढी लाईट असेल तर ऑसिलेट होणार. जर लाईट नसेल तर शेवटी 0 रिडिंग वरच स्थिर राहणार ती. ओके, काय सांगितलं बघा? टू मेजर DC, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज युज्ड. इफ AC is measured with DC ammeter, then it shows 0 reading. Reason का आहे? As direction of current changes, direction of magnetic field changes, and therefore the coil of that ammeter, ओके, ॲमीटरची कॉइल काय होणार आहे? एका कॉन्स्टंट रिडिंगला थांबण्याऐवजी काय होणार? ती ऑसिलेट होत राहणार. किती फ्रिक्वेन्सीनं? जी AC ची फ्रिक्वेन्सी असेल ती, म्हणजे 50 हर्ट्झ AC असेल तर सेकंदाला 50 टाइम्स ती ऑसिलेट होणार. मग सेकंदाला 50 टाइम्स ऑसिलेट होणं म्हणजे त्याच्यासाठी ती कॉइल खूप हलकी असावी लागेल. हलकी जनरली नसतेच, ती हेवी असते आणि त्याच्यामुळे ती ऑसिलेट होण्याऐवजी 0 रिडिंग वरच राहणार ती फायनली. सो देअरफोर टू मेजर AC काय केलं जातं? टू मेजर AC heating effect of current is used. Heating effect of current is used. Reason का आहे? Because heating effect doesn't depend on direction. Heating effect doesn't depend on direction of the current. म्हणजे हिटिंग इफेक्ट जो आहे तो करंटच्या डायरेक्शन वर डिपेंडंट नसतो. हिटिंग इफेक्ट डझंट डिपेंड ऑन डायरेक्शन ऑफ द करंट. म्हणजे करंट लेफ्ट, एखाद्या रेझिस्टन्स मधून आपण करंट लेफ्ट टू राईट पाठवला तरी हीट प्रोड्यूसच होणार आहे आणि राईट टू लेफ्ट पाठवला तरी हीट प्रोड्यूसच होणार आहे. तिथं असं काय होणार नाहीये की लेफ्ट टू राईट पाठवला हीट प्रोड्यूस झाला आणि राईट टू लेफ्ट पाठवल्यानंतर हीट ऍब्सॉर्ब व्हायला लागले, असं काय होणार नाही.
करंटची डायरेक्शन कशी जरी ठेवली तरी हीट प्रोड्यूसच होणार आहे, बिकॉज हीट प्रोड्यूस्ड इज गिवन बाय फॉर्म्युला I²RT. मग करंट प्लस असू दे नाही तर मायनस असू दे, हीट प्रोड्यूस्ड ही पॉझिटिव्हच असणार आहे, ती निगेटिव्हला कधी जाणार नाही. ओके. मग आता ही इफेक्टिव्ह व्हॅल्यू किंवा RMS व्हॅल्यू म्हणजे नेमकं काय असतं आणि कसं मेजर करायचं ते आता थोडंसं बघूया. आता ही डेफिनेशन महत्वाची आहे. सपोज आता कन्सेप्ट ही कशी आहे बघा, कन्सेप्ट ऑफ RMS व्हॅल्यू, कन्सेप्ट ऑफ इफेक्टिव्ह व्हॅल्यू. कन्सेप्ट ऑफ इफेक्टिव्ह व्हॅल्यू कशी आहे, एक रेजिस्टन्स घ्यायचा, फॉर एक्झाम्पल R आहे, त्याला काय करायचा, AC जोडायचा जो आपल्याला मेजर करायचा आहे, टू बी मेजर्ड. अल्टरनेटिंग करंटचं सिम्बॉल कसं असतं, या पद्धत सर्कल आणि त्याच्यामध्ये असा या पद्धतीनं यस टाईप. ओके. अल्टरनेटिंग करंट काय करायचा, त्या रेजिस्टन्स मधून पास करायचा. किती वेळ पास करायचा, T टाइम साठी पास करायचा आणि किती हीट प्रोड्यूस होते बघायचं. बघा कन्सेप्ट कशी आहे बघा, इफेक्टिव्ह व्हॅल्यू किंवा RMS व्हॅल्यूची कन्सेप्ट कशी आहे ती व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या. तर काय करायचं आहे, एक रेजिस्टन्स R घ्यायचा, त्याच्यामधून T टाइम साठी करंट पास करायचा, अल्टरनेटिंग करंट जो मेजर करायचा आहे तो, आणि किती हीट प्रोड्यूस होते बघायचं. ओके. आता त्याच रेजिस्टन्स मधून तेवढ्याच टाइम मध्ये तेवढीच हीट प्रोड्यूस होण्यासाठी किती स्टेडी करंट लागेल, ओके, किती स्टेडी करंट लागेल ती व्हॅल्यू काढायची. स्टेडी करंट हे आपण काढू शकतो, कारण हीट प्रोड्यूस आपल्याला किती आहे ते माहिती असेल तर H इज इक्वल टू I²RT या रिलेशन काय करू शकतो आपण, I काढू शकतो ना, कारण आपल्याला AC पास केल्यानंतर किती हीट प्रोड्यूस झाली हे माहित आहे, कुठल्या रेजिस्टन्स मधून पास केल्यानंतर हीट प्रोड्यूस झाली माहिती आहे. ओके, टाइम माहित आहे, त्याच्यावरून काय करू शकतो आपण, I²RT हा फॉर्म्युला कुणाचा आहे, हीट प्रोड्यूसचा, स्टेडी करंट साठी फॉर्म्युला आहे, एसीचा फॉर्म्युला नव्हे, लक्षात घ्या. H इज इक्वल टू I²RT किंवा V²R/T हा फॉर्म्युला कुणी प्रोड्यूस केलेल्या हिटचा फॉर्म्युला आहे, एसीनं नव्हे. एसीनं प्रोड्यूस केलेल्या हिटचा फॉर्म्युला, त्याचं डेरिवेशन पुढे आहे, त्याचा हा फॉर्म्युला येत नाही, थोडासा डिफरंट फॉर्म्युला येतो हीट प्रोड्यूस्ड बाय एसीचा. हा जो फॉर्म्युला इथे लिहिलाय ना, हा कुणाचा आहे, हीट प्रोड्यूस्ड बाय DC ओनली आहे, लक्षात घ्या, हीट प्रोड्यूस्ड बाय DC. ठीक आहे, आपल्याला हीट प्रोड्यूस्ड मिळाली. ओके, रेजिस्टन्स माहिती आहे, टी माहिती आहे, या रिलेशन नुसार जे I येणार आहे ती कुठली व्हॅल्यू येणार आहे, स्टेडी करंटची व्हॅल्यू येणार ना, म्हणजे डीसीची व्हॅल्यू येणार आहे. तर ती स्टेडी करंटची जी व्हॅल्यू आहे ना त्याला काय म्हणायचं, RMS व्हॅल्यू ऑफ AC म्हणायचं. ओके, this value of steady current is called as RMS value of alternating current. ओके, पुन्हा एकदा सांगतोय बघा, AC एका रेजिस्टन्स मधून पास करायचा, किती हीट प्रोड्यूस होते बघायचं, तेवढीच हीट प्रोड्यूस करण्यासाठी जो स्टेडी करंट म्हणजे थोडक्यात DC करंट, डीसीच लक्षात घ्या, तेवढीच हीट प्रोड्यूस करण्यासाठी जो DC करंट पाठवावा लागेल, ती जी व्हॅल्यू आहे ना डीसीची, त्याला काय म्हणायचं, RMS व्हॅल्यू ऑफ AC म्हणायचं. म्हणजे थोडक्यात एसीनं जेवढी हीट प्रोड्यूस केलेली आहे तेवढीच हीट किती व्हॅल्यूचा DC, तेवढीच हीट प्रोड्यूस करण्यासाठी डीसीची किती व्हॅल्यू लागते. मी काय सांगतोय बघा पुन्हा एकदा, AC एका रेजिस्टन्स मधून पास केल्यानंतर जेवढी हीट प्रोड्यूस होणार आहे, काहीतरी हीट प्रोड्यूस होणार आहे ना, तेवढीच हीट प्रोड्यूस होण्यासाठी किती DC लागणार. ओके, तेवढीच एक्झॅक्टली हीट प्रोड्यूस होण्यासाठी किती DC लागणार आहे, ती डीसीची जी व्हॅल्यू आहे ना, तेवढी व्हॅल्यू, त्या व्हॅल्यूला काय म्हणायचं, RMS व्हॅल्यू किंवा इफेक्टिव्ह व्हॅल्यू किंवा त्याला इक्विव्हॅलंट व्हॅल्यू म्हणायचं. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज इक्विव्हॅलंट व्हॅल्यू ऑफ AC. ओके, त्याच्यामुळे याची डेफिनेशन बघा, ही डेफिनेशन बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू खूप महत्वाची आहे. ओके, ही व्हॅल्यू लक्षात ठेवावी लागेल तुम्हाला जराशी. It is the value of steady current which when passed through a given resistance for given amount of time produces same heat
as produced by alternating current through the same resistance for same amount of time. ओके, याची डेफिनेशन बघा मी लिहितो इथं. बघा डेफिनेशन कशी येणार बघा. RMS value of alternating current is defined as बघा, RMS value of alternating current is defined as that value of steady current, which when passed through a given resistance for given time produces same amount of heat which is produced by alternating current. Through same resistance in same time. Okay, so this is the definition. लक्षात ठेवायला थोडीशी डिफिकल्ट आहे, परंतु ट्राय करा, तुम्हाला लक्षात राहील. RMS value of AC is defined as that value of steady current. Okay, that value of steady current which when passed through given resistance for given time produces same amount of heat which is produced by alternating current through same resistance in same time. म्हणजे alternating current न सेम रेजिस्टन्स मधून सेम टाइम मध्ये जेवढी हीट प्रोड्यूस केलेली आहे तेवढीच हीट ज्या स्टेडी करंटनं प्रोड्यूस केली जाणार. ओके, ती स्टेडी करंटची व्हॅल्यू म्हणजे काय म्हणायचं? RMS व्हॅल्यू ऑफ AC म्हणायचं. काय म्हणायचं? RMS व्हॅल्यू ऑफ AC. ओके, ही डेफिनेशन लक्षात ठेवायला अवघड जात असेल तर या पद्धतीनं एक्सप्लेनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू डेफिनेशन लिहिली तरी चालेल. एक्सप्लेनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू डेफिनेशन कशी येणार आहे बघा. तर टू मेजर alternating current काय करायचं? टू मेजर AC it is passed through a resistance. AC मेजर करण्यासाठी काय करायचं? एका रेजिस्टन्स मधून काय करायचं? AC ला पास करायचं थ्रू ए रेजिस्टन्स फॉर सर्टन टाइम. ओके, सर्टन टाइम साठी पास करायचं अँड heat produced is measured. आणि किती हीट प्रोड्यूस झाली ती काय करायची? मेजर करायची. चला, हे बघा, पहिलं सेंटेन्स लक्षात आलं का? टू मेजर AC इट इज पास्ड थ्रू ए रेजिस्टन्स फॉर ए सर्टन टाइम अँड हीट प्रोड्यूस्ड इज मेजर्ड. त्याच्यानंतर दुसरं सेंटेन्स काय येणार बघा? टू प्रोड्यूस सेम हीट, टू प्रोड्यूस सेम अमाउंट ऑफ हीट certain steady current is required. तेवढीच हीट प्रोड्यूस करायला एक सर्टन स्टेडी करंट पाहिजे थ्रू सेम रेजिस्टन्स सेम टाइम. ते लिहावं लागेल आणि थ्रू सेम रेजिस्टन्स सेम टाइम. ओके,
and that value of steady current is called as RMS value of AC. That value of steady current, that value of steady current is called as RMS value of AC. RMS व्हॅल्यू म्हणू शकताय किंवा इफेक्टिव्ह व्हॅल्यू म्हणू शकताय किंवा व्हर्च्युअल व्हॅल्यू म्हणू शकताय. लक्षात आलं? तर ही अशी थोडीशी कन्सेप्ट आहे, थोडीशी डिफिकल्ट आहे अंडरस्टँड करायला, म्हणून आज एक लेक्चर या RMS व्हॅल्यू मध्ये गेलेला आहे. अजूनही कम्प्लीट झालेलं नाही, याचा फॉर्म्युला डेरिव्हेशन अजून शिल्लक आहे. ठीक आहे. तर इफेक्टिव्ह व्हॅल्यू किंवा RMS व्हॅल्यू म्हणजे एसी मेजर करण्यासाठी कुठला इफेक्ट वापरला जातो. पहिली गोष्ट आपण आज काय काय स्टडी केलं बघा. इफेक्टिव्ह व्हॅल्यू मेजर करण्यासाठी किंवा RMS व्हॅल्यू मेजर करण्यासाठी, एसी मेजर करण्यासाठी बेसिकली कुठला इफेक्ट वापरायचा, हिटिंग इफेक्ट वापरावा लागतो. मॅग्नेटिक इफेक्ट वापरला तर एसीचं आन्सर काय येणार आहे, 0 येणार नेहमी. ओके. तर डीसी मेजर करण्यासाठी काय करतो, मॅग्नेटिक इफेक्ट वापरतो. एसी मेजर करण्यासाठी आपण हिटिंग इफेक्ट वापरतो. ओके. एसी मेजर करण्यासाठी आपण मॅग्नेटिक इफेक्ट वापरला तर त्याचा आन्सर काय येणार आहे, रीडिंग काय येणार आहे, नेहमी 0 येणार आहे. ओके. आणि हिटिंग इफेक्ट का वापरायचा, कारण हिटिंग इफेक्ट मध्ये करंटचा स्क्वेअर असतो किंवा ईएमएफचा स्क्वेअर असतो, आणि करंट जरी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह राहिला तरी स्क्वेअर मात्र हा नेहमी पॉझिटिव्हच राहतो. इफेक्टिव्ह व्हॅल्यूची कन्सेप्ट कशी आहे बघा. इफेक्टिव्ह व्हॅल्यूची, तर इफेक्टिव्ह व्हॅल्यू किंवा RMS व्हॅल्यू मेजर करण्यासाठी काय केलं जातं, एका सर्टन रेझिस्टन्स मधून सर्टन टाइम साठी अल्टरनेटिंग करंट पास करायचा, सर्टन अमाऊंट ऑफ हीट प्रोड्यूस होईल, तेवढीच हीट प्रोड्यूस होण्यासाठी त्याच रेझिस्टन्स मधून त्याच टाइम मध्ये तेवढीच हीट प्रोड्यूस होण्यासाठी जो काय स्टेडी करंट लागणार आहे, जो काय डीसी करंट लागणार आहे, त्याला काय म्हणायचं, ती जी व्हॅल्यू येणार आहे ना, त्या व्हॅल्यूला RMS व्हॅल्यू ऑफ AC असं म्हणायचं. म्हणजे त्या अल्टरनेटिंग करंटची RMS व्हॅल्यू म्हणायचं. लक्षात आलं?